नक्कीच इथे पहिल्या इनिंगला मात्र इथे फुल स्टॉप लागला गेलाय. 34 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल चिस्कामला टीमच्या. आणि 35 धावेचं टार्गेट मात्र इथे सेट केलंय. हे टार्गेट मध्ये जर पाहिलं ना तर सन्मानजनक स्कोर मात्र इथे उभारला गेलाय. जरी सुनील मुकणे पहिल्या चेंडूवरती बाद झाला परंतु तिथून मात्र त्यांच्या मागील बॅटर आपण पाहतोय त्यांना हॅलो हॅलो चला फलंदाज पाठवायचे वाघाची बडी टीम. नक्कील इथे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अविनाश वाघ आणि त्याच्या जोडीला असेल अंकुश वाघ आपण पाहू शकाल. नक्कीच या दोन बॅटर वरती खरे अर्थानं जिम्मेदारी असेल कारण 35 धावेचं टार्गेट इथे सेट केलंय चिस्कामला टीमनं. जर पाहिलं ना 18 चेंडूचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 34 धावेचं टार्गेट सेट केलं. 35 धावेचं टार्गेट इथे चेंडूची पूर्तता करा. नक्कीच इथे कंपल्सरी ड्रेस कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम असेल त्यामुळे मात्र 35 धावा मात्र कंपल्सरी बनवाव्या लागतील वाघाची वाडी टीमला. नक्कीच जर पाहिलं ना तर अविनाश वाघ आपण पाहतोय त्याचा समावेत नक्कीच त्याच्या समावेत देखील आपण अंकुशला पाहू शकाल. चांगली जोडी आहे खऱ्या अर्थानं टीम वाघाची वाडी टीमची. नक्कीच लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती अंकुश आणि त्याच्या जोडीला अविनाश वाघ. सुनील मुकणे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. P1चं पहिलं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पहिला चेंडू मात्र इथून आलाय डॉट. नक्कीच जर पाहिलं ना तर चिचकामला टीमचा एक मोलाचा मोहरा म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे तोच आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. जेव्हा जेव्हा आपल्या आदिवासी टुर्नामेंट होतात ना प्रीमियर लीग तेव्हा ऐकवांच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस मात्र खेचून मारलाय 6 धाब्यांसाठी अंकुशच्या बाट मधून मोठा तडाखा पाहायला मिळतोय. 6 धाब्यानं मात्र खातं ओपन केलं जातं बाय टीम वाघाची वाडी टीमचा. ठोक डीजे नक्कीच इथे पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र आक्रमण चढवलंय अंकुश या फलंदाजांना. नक्कीच 6 धावा या चेंडूवरती मिळतील. 6 धाव्यानं मात्र खातं ओपन केलं जात आहे. इथे मात्र सुनील वरती मात्र इथे आक्रमण चढवलं जात आहे. यावेळेस पुन्हा एकदा तुबच फटका खेचायच्या नादामध्ये फलंदाज होतोय अबीट. पुन्हा एकदा कमबॅक केलंय गोलंदाजाला. इतका जवाब पत्थर से देता असताना मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुनील मुकणे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. षटकार आल्यानंतर मात्र इथे कमबॅक केलंय गोलंदाजांना. हॅलो इथे पुन्हा एकदा हा ट्रॅकर चेंडू होता परंतु इथे इट इज वाईड चेंडू. यस खराब चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच इथे जर पाहिलं ना तर गोलंदाजाचं कौतुक केलं होतं परंतु त्या जर पाहिलं ना तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथे खराब गोलंदाजी पाहायला मिळते. इट इज वाईड चेंडू. वाईड चेंडू आलाय. एक्स्ट्राची धाव मात्र इथे जोडली जाईल धाव फलकावरती. 7 या आकडावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे टीम वाघाची वाडी टीम. इथे पुन्हा एकदा जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवणी केली जाते. नक्कीच इथे एक धाव मात्र रोखू शकत नाही या चेंडूवरती. एका धावने देखील धावफलक हल्लं जात आहे. 8 या आकडावरती जाऊन पोहोचली आहे टीम वाघाची वाडी टीम आपण पाहू शकाल. नक्कीच जर पाहिलं तर P1चं पहिलं षटक
मार्गस्थ आहे. P1च्या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर धावा आपल्याला येताना पाहतोय, परंतु थोडंसं बॅकफुटवरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा पुलचा फटका खेचला गेलाय, परंतु शतरक्षानं अडवणी केली आहे काऊ कॉर्नर रिझन मध्ये. जिथे एक धाव होती तिथे मात्र दुहेरी धाव संकेत कन्वर्ट करायला गेला फलंदाज, आणि इथे धोका ठरलाय खऱ्या अर्थानं. अंकुशला मात्र इथे डगआउटचा रस्ता दाखवलाय. यस, विकेट आलाय, एक रन देखील पाहायला मिळते. ठोक डीजे. जर पाहिलं ना तर 9 आकडा आतापर्यंत गाठलाय वाघाची वाडी टीमनं. पहिला आदरा बसला गेला अंकुशच्या स्वरूपात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ज्ञानेश्वर. नक्कीच ज्ञानेश्वर आपण पाहतोय फलंदाजी साठी गेलाय. नक्कीच जर पाहिलं ना तर वन डाऊनचा फलंदाज खऱ्या अर्थानं मैदानासाठी आता सज्ज झालाय. जर पाहिलं ना टीमचा एक पाठीचा कणा म्हणून ज्याची बघलं जातं तोच आता इथे मात्र आडवा बाट ना फटका दमदार पाहतोय. फटक्यामध्ये ताकद पाहतोय. फटका मनगटी ताकदीचा वापर केलाय. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क येतोय 7 धाब्यांसाठी. षटकार. ठोक डीजे. डीजे इथे जर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये 15 धावा मात्र इथे कुठून काढल्यात यंगस्टर वाघाची वाडी टीम ना. नक्कीच सुनील मुकणेवरती मात्र इथे आक्रमण केलं खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वरचा बाट मधून खऱ्या अर्थानं जर पाहिला ना सॉरी अविनाशचा बाट मधून षटकार आपण पाहिला. न्यू गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. कैलासला आपण पाहू शकाल. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल येते. नक्कीच इथे जर पाहिलं तर ज्ञानेश्वर स्ट्राईकला होता, त्यानं मात्र स्ट्राईक देण्याचं काम खऱ्या अर्थानं स्ट्राईक देण्याचं काम केलं इथे. कारण अविनाशच्या बाट मधून देखील धावा येताना पाहतोय आणि त्याला आता स्ट्राईक दिली आहे. इथे स्ट्राईक एंडवरती आता इथे ट्वीट केलाय. फटका दमदार पाहतोय. तिथे शतरक्षक नाहीये. चेंडू मात्र फरार झालाय. 4 धाब्यांसाठी येतोय अविनाश ब्रँडेड चौकार. ठोक त्या दुधारी तलवारचा खऱ्या अर्थानं उपयोग केला. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे फलंदाज झालाय आबाद. नक्कीच जर पाहिलं ना तर 4 धाबे ना 20 या आकडावरती जाऊन पोहोचले. यंगस्टर बागाची वाडी या वेळेस मात्र पुढे सरसावून फटका केसायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. स्वतःवरती नाराज असेल खऱ्या अर्थानं अविनाश वाघ, कारण फुल टॉस चेंडू होता. त्याला थोडीशी जर पाहिलं ना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु असफल ठरतोय. डॉट चेंडू आलाय. इथे कमबॅक केलाय गोलंदाजानं. इथे मात्र पुन्हा एकदा झेलची संधी आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये झेल टिपला जातोय. एक मोठा मोलाचा मोरा मात्र बॅक टू डगआउट येतोय. अविनाश सारख्या फलंदाजाला मात्र इथे डगआउटचा रस्ता दाखवला जातोय. ठोक डीजे.
वरती नक्कीच चौकार जरूर आला, परंतु त्यानं मात्र एक मोठा मोलाचा मोहरा देखील टिपला गेलाय. इथे अविनाश वाघ सारख्या फलंदाजाला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. इथे 20 या आकडावरती मात्र दुसरा धक्का बसला जातोय. आतापर्यंत जर पाहिलं दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. कैलास गोलंदाजी ट्रॅकवरती 4 चेंडूची मात्र त्यानं फेकी केली आहे. 5 धावा मात्र त्याने खर्च केल्यात आणि एक महत्वाचा विकेट खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर अविनाश वाघ सारखं फलंदाज मात्र इथे मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेशला आपण पाहू शकाल. नक्कीच महेश देखील चांगला फलंदाज आहे खऱ्या अर्थानं. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच त्याला आता मात्र ही जिम्मेदारी सोपवली आहे. इथे अट्रॅकर चेंडू होता, परंतु थोडंसं बॅकफुटवरती जाऊन हा फटका खेचला आहे. तिथे क्षेत्ररक्षक मात्र फंबल होतोय. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच 2 धावा आल्यात. 2 धावांना धावफलक हालतंय. 22 या आकडावरती जाऊन पोहोचतीय. नक्कीच आता मात्र शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र हेलिकॉप्टर लुक दिलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. तोपर्यंत मात्र 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्यांना धावफलक हालतंय. 24 या आकडावरती जाऊन पोहोचतीय टीम वाघाची वाडी. आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 11ची गरज असेल. नक्कीच सामना मात्र रोमांचक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एका साईडला वाघाची वाडी टीम आणि एका साईडला चिचखांबला टीम. नक्कीच दोन्ही टीम मात्र एक बलाढ्य टीम म्हणून ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थानं, आणि तीच आता एकमेकांच्या विरोधात 2 हात करत असताना थोडासा जर पाहिलं ना सामना मात्र बॅलन्स पाहायला मिळतोय. दोन्ही साईडला सामना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. 6 चेंडू 11ची गरज. या 11 धावा मात्र रोखणार का गोलंदाज, परंतु या 11 धावा मात्र चेस करावा लागतील वाघाची वाडी टीमला. नक्कीच फलंदाज जर आपण पाहिले ना ज्ञानेश्वर आणि रुपेश वरती ही खऱ्या अर्थानं जिम्मेदारी असेल. नक्कीच या 11 धावा मात्र आपल्या टीमला विजय करून देतील, कारण 11 धावा देखील या जमा करावा लागतील खऱ्या अर्थानं. जर विजयाची मोहर जर उमटवायची असेल तर या 11 धावा मात्र इथे चेस करावा लागतील. आणि गोलंदाज जर पाहिला तर गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय प्रकाशला आपण पाहू शकाल. नक्कीच या 11 धावा मात्र या गोलंदाजाला रोखायच्यात. प्रकाश आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि स्ट्राईक एंडवरती जर पाहिला तर ज्ञानेश्वरला आपण पाहू शकाल. ज्ञानेश्वर अनस्ट्राईक. पहिला चेंडू मात्र इथे फुल टॉस होता, परंतु इथे दिशा मात्र खराब पाहायला मिळते. नक्कीच इथे मात्र पंचांना बोट आकाशाकडे उंचावला. इथे विकेट पाहायला मिळते. नक्कीच ज्ञानेश्वरनं ही केलेली चुकी किती मागणी ठरेल खऱ्या अर्थानं. हा येणारा शेवटचा चेंडू
कारण उरले 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. यस, या वेळेस मात्र झेलची संधी निर्माण झाली आणि क्षेत्ररक्षकांना 100% एफर्ट जरूर दिले होते, परंतु क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही या झेलपर्यंत. तोपर्यंत मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेनं पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ होतीये. 31 धावा धावफलकावरती. सामना मात्र रोमांचक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे मॅच रंगली जातीये. एका साईडला वाघाची वाडी टीम आणि एका साईडला चिचखांबला टीम. नक्कीच आता समीकरण उरलं गेलंय. 4 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. सामना कोणाच्या बाजूने जाईल, सामना कोणाच्या दिशेनं मात्र झुकला जाईल, यावरती देखील लक्ष लागलंय सगळ्या प्रेक्षकांचं. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. यस, लेग बायचा देखील इशारा येतोय पंचांचा. नक्कीच इथे लेग बायच्या स्वरूपात धाव येते. 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम वाघाची वाडी. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. सामना मात्र पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. नक्कीच प्रेक्षकांना देखील असा सामना बघायला मिळाला नव्हता, परंतु आता मात्र आपला भेटीस आला. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटना फटका घेतला, एक धाव पूर्ण केली, दुसरीचा कॉल दिला जातोय. पैकी सुरेख पाहायला मिळते. इथे फलंदाज बाद. नक्कीच मोक्याच्या क्षणी जर पाहिलं ना तर विकेट आला इथे. आता मात्र समीकरण जर पाहिलं ना तर 2 चेंडू आणि 2 धाब्याची गरज असेल. सामना मात्र इथे आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या वाजवायच्यात. नक्कीच 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. टोक डीजे. संख्येची गरज. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. विजयाची धाव इथे कंप्लीट करत असताना बुधाजी आपण पाहतोय. बुधाजीवरती विश्वास दाखवला होता अविनाश वाघनं आणि त्या विश्वासावरती सार्थ ठरला या खेळाडू. विजयाची धाव येते. नक्कीच इथे विजय होते वाघाची वाडी टीम आणि पराभूत होतीये चिचखांबला टीम. परंतु काही हरकत नाहीये, कारण एका पराभवाने कोणी वाईट होत नाहीये आणि एका